लाकडांमध्ये असलेला मध आणि आपल्याला पिकलेले आळव भेटलेले आहेत. वरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय जंगलामध्ये फिरायला. आणि पाहू शकतात पुढे मित्र मध आहे पण मातीचा मध आहे. आणि विजय पाहू शकतात खूप बकऱ्यासारखा खाऊ राहिलाय. चिकना चिकना. आणि पाहू शकतात मित्रांनो किती तोरणं आहेत. आणि तुमच्याकडे आहेत का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते पण सांगा. तिकडे 2 जण आणि इकडे कुठं राहिलाय. आणि इकडे 4-5 जण आहेत. दे ना माल पण. फुसक्याच तोरणी देतोय. तर आता आपले 2 शब्द ब्लॉग मध्ये निखिल बोलतील. तर निखिल, रानामध्ये फिरून आपल्याला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि पुढे आता तसंच आपण मध किंवा मोहरी काढण्याचा प्रयत्न करू. तसेच तोरणं तर 2-4 खाल्ले आपण. तसेच आपण अजून खाणार आहेत. करवंद, तोरणं, आळवं जे असतील नसतील ते. तर मित्रांनो इथं एक आळव पिकलेला आहे. आणि आता आपण नाही पिकलेला आहे ना, एक पिकलेला आहे पाहू शकतात. आळवांना काय सांगताय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आम्ही लहान होतो तेव्हा ना या धोड्यांचं डायरेक्ट गाड्या बनवायचो आणि खेळायचो. अरे थोडेसे खराब आहेत पण तरी सुद्धा जगून राहिले. करू वरून फुटला वरून फुटला तिथे काय बघा. अरे ते खराब होतं. आणि आता तोरणं ओय ए अटकलो. तर मित्रांनो आमच्याकडे आंबे यावर्षी कमीच आलेले आहेत. आणि तुमच्याकडे आंबे आलेले आहेत का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता मनोजनी फोन करून आणि आपल्याला मध आहे ते काढायला बोलवलेलं आहे. तोच काढेल तसा तर मी काढणार नाही आज. आणि चिंचा पण लागलेले आहेत. पिकले नाही आहे जास्त. आणि गावाकडे असल्यावर नंतर आपल्याला मजा तर येतेच, कारण की दुपारचं टाइम झाल्यानंतर आपण रानामध्ये फिरायला येतो. तर मित्रांनो मोहर काय नाही आहे. आणि कुणीतरी काढून खाल्लेली आहे मला वाटतंय. आणि आता पोरांचं डायरेक्ट नियोजन झालेलं आहे का पोहे बनवायचे रानामध्ये.
2 4 6 8 आणि विजयची रिॲक्शन पाहू शकता. 180 आहे. नंबर घ्या भूषण 20 लंके सांग 40 60 80 100 काय तू सांग ना 140 160 180 चलो. प्लान हो गया चौपट. मनोज ओटरे हे इथे मोर राहते पाय. इथं नाही तर ते तिथं राहते. दिसला का नाही तुझ्या अजून हवा आणि पुंडलिक गवसलेला आहे मित्रांनो. दिसला का नाही तुझ्या हो पाहिजे ना कुठं रे? हवा आहे लंके जरा पैसे तर मित्रांनो मध पाहू शकतात. बरी गर्दी करून सांग कुठं रे मध? आडवा काढ ना आडवा. हा बाय ऐ थांब ना थांब थांब थांब. लाकडांमध्ये असलेला मध लाकडामध्ये असलेला मध आणि गवसलेला आहे पुंडलिकने. तो सध्या माग पडलेला आहे. आखिरकार सफलता मिल गई है. आणि मिळलेला आहे आपल्याला. शरीकच बा मनोजनी ओ घराणा आहे. खूप अशा माख्या आहेत. असेल ना तिकडे षटक भर आहे पण मग आहे बुवा असा. पाहू शकता तिकडे आहे पुंडलिक. मला वाटला मोबाईल ते आणलाय तर मग मला वाटला हा, ते बघ. ये. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तोरणं खायला विसरू नका. धन्यवाद. चलो घर.